Good morning, friends. Today we will discuss the new topic that is electronegativity. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पाहिली आपण. आता आज आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जो नवीन पार्ट आहे तो पाहू. तर व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आता ॲक्च्युअल डेफिनेशन काय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची पहा. आपल्याला वर्डवरूनच लक्षात येते व्हॉट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इट इज डिफाईन ॲज इट इज अ रिलेटिव्ह टेंडन्सी ऑर ॲबिलिटी टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ. दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे एखाद्या ॲटमची टेंडन्सी किंवा त्याची ॲबिलिटी की जी शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती स्वतःकडे अट्रॅक्ट करून ठेवायची. आता तुम्हाला माहीत आहे बॉन्ड कसा तयार होते. बॉन्ड कसा तयार होते वेगवेगळं. कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होईल की दोन वेगवेगळे ॲटम राहतील किंवा सेम ॲटम राहतील. ते दोन्ही ॲटम आपला एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतील आणि जो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होईल त्याच्यापासून एक बॉन्ड तयार होईल. त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो इन केस. ठीक आहे. आता हे जे शेअरिंग ऑफ बॉन्ड झालेले आहेत त्या दोन ॲटममधला जो एलिमेंट जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहील त्याच्याकडे ते हे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन हे त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेले राहतील आणि जो कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहील त्याच्याकडे ते अट्रॅक्ट झालेले नाही राहतील. आता ही जी टेंडन्सी आहे ते शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करायची स्वतःकडे त्या टेंडन्सीला म्हणू आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे आपण त्याच्यावरून सांगू शकू की या दोन एलिमेंटमधला कोणता एलिमेंट हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि कोणता एलिमेंट हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. आता एक्झाम्पल घेऊ आपण हायड्रोजन क्लोराईडचं की व्हॉट इज HCl. आपल्याला माहीत आहे HCl काय आहे. तर HClचं एक्झाम्पल घेऊ आपण. आणि हायड्रोजन तुम्हाला माहीत आहे आहे आणि क्लोरीन आहे. आता त्या हायड्रोजन HCl बॉन्ड ज्यावेळेस तयार होते तर जी शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते ती कोणाकडे अट्रॅक्ट केलेली असते. ती क्लोरीनकडे अट्रॅक्ट केलेली असते. म्हणून आपण क्लोरीनला काय म्हणू आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणतो आपण क्लोरीनला. क्लोरीनला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट म्हणतो. ओके. आता हे झालं. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी रिप्रेझेंट होते. दॅट इज XA या सिम्बॉलने ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला रिप्रेझेंट होते. म्हणजे आपण काय पाहिलं की बॉट ॲबिलिटी ऑर टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इटसेल्फ दॅट इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि एक्झाम्पल घेतलं आपण HClचं. आता पहा काय झालं. पॉलिंग म्हणून एक सायंटिस्ट होते. सगळ्यात पहिले इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा कन्सेप्ट त्यांनी टाकला आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा कन्सेप्ट टाकल्यानंतर त्यांनी एक हायपोथेटिकल व्हॅल्यू टाकली. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल असं त्यांनी जाहीर केलं. किंवा फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलमधला. आणि त्याची जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे ती आहे 4. आणि विथ द हेल्प ऑफ दॅट व्हॅल्यू अँड विथ द हेल्प ऑफ कम्पेअरिंग दॅट व्हॅल्यू ऑफ फ्लोरीन with the other element he was calculate the electronegativity of the all the element in the periodic table. म्हणजे त्यांनी फ्लोरीनची 4 ही व्हॅल्यू कन्सिडर करून बाकीच्या एलिमेंटची व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केली पॉलिंगने. ठीक आहे. आता तुम्हाला टेबल इथं दिसूनच राहिला. टेबल तुम्ही पहा. लिथियम आहे 1.1, बेरिलियम आहे 1.5, बोरॉन आहे 2.0, कार्बन आहे 2.5, नायट्रोजन आहे 3.0, ऑक्सिजन आहे 3.5 आणि फ्लोरीन आहे 4.0. याच्याहून एक आपल्याला लक्षात येईल की जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ पिरियॉडिक टेबलमध्ये काउंट राहिली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काउंट राहिली इन्क्रीज होऊन राहिली. ठीक आहे. आता बा फ्रॉम द टेबल आपण काय सांगू शकू. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजिंग विथ डिक्रीज द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस जर कमी झाली तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. Thus the small atom possesses higher electronegative value than large one. ठीक आहे. आणि दुसरा पॉईंट आहे की ॲटम हॅविंग द मोर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट दे हॅविंग द हायर व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दॅन द ॲटम हॅविंग द लेस इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. म्हणजे दोन गोष्टी आपण ऑब्झर्व केल्या टेबलवरून की बुवा जशी जशी ॲटॉमिक रेडियस कमी कमी होईल तशी तशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही वाढत जाईल. आणि दुसरा पॉईंट पाहिला आपण की बा ज्या एलिमेंटचे व्हॅलन्स शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू जास्त राहील. ज्याच्यामध्ये कमी असतील त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू कमी राहील. आता आपण याचं बिहेवियर पाहू पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये की बा ॲज वी प्रोसीड लेफ्ट टू राईट इन द पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज गोज ऑन इन्क्रीजिंग. आपण पाहिलंच टेबलमध्ये की पिरियडमध्ये
लिथियमपासून तर फ्लोरीनपर्यंत जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय झाली, वाढत गेली. ठीक आहे. आता काय रिझन, दिस इज ड्यू टू द रिझन दॅट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस ग्रॅज्युअली सिन्स देअर इज इन्क्रीज द न्यूक्लिअर चार्ज and the added electron is held more strongly, and this phenomena goes on increasing from left to right with increase the atomic number, resulting in the increasing electronegativity value. आता पहा आपण सांगतो की जसं आपण लेफ्ट टू द राईट पिरियॉडिक टेबलमध्ये जाऊ, ॲटॉमिक नंबर जसा वाढेल तसं काय होते की ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन टू द सेम शेल. दॅट्स वाय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between the nucleus and that outermost electron is increases, and as the force of attraction increases there is a quenching of radius takes place, and as the quenching of radius takes place there is a atomic radius is decreases, and as the atomic radius is decreases electronegativity is increases. कारण की प्रत्येक वेळेस जसं लेफ्ट टू द राईट जाऊ आपण पिरियॉडिक टेबलमध्ये, ॲटॉमिक नंबर वाढला की एक इलेक्ट्रॉन वाढेल, एक प्रोटॉन वाढेल. पण प्रोटॉन तर न्यूक्लियसमध्ये ॲड होईल, पण तो इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन त्या सेम शेलमध्ये ॲड होईल, आणि सेम शेलमध्ये ॲड होईल त्यामुळे काय डिस्टन्स वाढणार नाही, डिस्टन्स तेवढंच राहील. पण पॉझिटिव्ह चार्ज वाढल्यानं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वाढलं तर ॲटॉमिक रेडियस कमी होत जाईल. म्हणून आपण सांगितलं की पिरियड्समध्ये ॲटॉमिक रेडियस ही कमी होत जाते, आणि जसं ॲटॉमिक रेडियस कमी होत जाईल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही वाढत जाईल. ठीक आहे. हे झालं बिहेवियर याचं पिरियड्समध्ये. आता ग्रुप्समध्ये काय बिहेवियर आहे आपला, ग्रुप्समध्ये आपण सांगितलं की ॲज वी मूव्ह फ्रॉम अप टू द डाऊन इन द पिरियॉडिक टेबल इन केस ऑफ द ग्रुप्स ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस, अँड ॲज द ॲटॉमिक रेडियस इज इन्क्रीजेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे पहा आपण असं म्हणू शकतो की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक रेडियस. म्हणजे ॲटॉमिक रेडियस जर वाढले तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होते, आणि ॲटॉमिक रेडियस जर कमी झाले तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते. दॅट मीन्स इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲटॉमिक रेडियस. ओके. आता ग्रुप्समध्ये काय आहे, ग्रुप्समध्ये आपण पाहतो की जसं आपण वरून खाली येतो तर प्रत्येक वेळेस ॲटॉमिक नंबर वाढला की इलेक्ट्रॉन ॲड होतात. तो इलेक्ट्रॉन जो ॲड होतो तो नवीन शेलमध्ये ॲड होतो. पिरियड्समध्ये असं होत नाही, पिरियड्समध्ये तो सेम शेलमध्ये ॲड होतो, पण ग्रुप्समध्ये ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस इन टू द न्यू शेल. एका नवीन शेलमध्ये तो इलेक्ट्रॉन ॲड होईल. आता नवीन शेलमध्ये इलेक्ट्रॉन जर ॲड झाला म्हणजे काय होईल, डिस्टन्स वाढेल न्यूक्लियसचं आणि त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनचं, आणि डिस्टन्स वाढलं म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू कमी झाली. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट पाहू काय, स्क्रीनिंग इफेक्ट. आपण मागच्या वेळेस पाहिलं की स्क्रीनिंग इफेक्ट काय, देर इज अ इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड इनर शेल इलेक्ट्रॉन. त्या दोन शेलमधले जे इलेक्ट्रॉन ते एकामेकाला रिपेल करतात, आणि ते रिपेल करतात म्हणून जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन पाहिजे न्यूक्लियसचा त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर तो काय होते, कमी होतो. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर कमी झालं तर काय होईल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होईल. तिसरा पण पॉईंट आहे याच्यात की न्यूक्लिअर चार्ज. त्यांचं असं म्हणणं आहे की बा ठीक आहे हे दोन पॉईंट आहेत, पण एक इलेक्ट्रॉन ॲड होऊन राहिला तर एक प्रोटॉनही ॲड होऊन राहिला, म्हणजे न्यूक्लिअर पॉझिटिव्ह चार्जही वाढून राहिला, निगेटिव्ह चार्जही वाढून राहिला, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन चांगलं असलं पाहिजे. पण पहिले जे दोन पॉईंट आहेत आपले की ॲटॉमिक रेडियस आणि स्क्रीन इफेक्ट, दिस 2 पॉईंट ओव्हरकम द थर्ड वन. तिसऱ्या पॉईंटला ते ओव्हरकम करतात. म्हणून आपलं जे स्टेटमेंट आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीसाठी इन केस ऑफ द ग्रुप्स की ॲज वी मूव्ह फ्रॉम अप टू द डाऊन इन द पिरियॉडिक टेबल व्हॉट हॅपन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज डिक्रीजेस. लक्षात आलं तुमच्या. आता पहा मी सुरुवातीपासून एक वेळ रिपीट करतो तुम्हाला की सुरुवातीला आपण पाहिलं की व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, ॲबिलिटी और टेंडन्सी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड इट सेल्फ, दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे. की दोन ॲटममधले जो शेअर पेअर इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे, जी शेअर झालेली आहे, ती पेअर जो स्वतःकडे ओढून घेईल तो ॲटम इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहील, जो स्वतःकडे ओढून घेणार नाही तो ॲटम इलेक्ट्रोनेगेटिव्ह राहणार नाही. आपण पाहिलं की पॉलिंग म्हणून एक सायंटिस्ट होते. त्या सायंटिस्टनी सगळ्यात पहिले हा कन्सेप्ट ठेवला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा, आणि त्यांनी सांगितलं की व फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल हॅविंग द व्हॅल्यू 4, अँड विथ कम्पेअर दॅट व्हॅल्यू with the other element he calculate the electronegative value of all the element present in the periodic table with the help of that value 4. okay.
Now from the table what we observe, from the table we observe that first point ki as the atomic radius is decreases, electronegativity is increases. And what is the second point we see? The atom who having the large number of electron in the valence shell, they having the high electronegative value, and the atom who having the less electron in the valence shell, they having the less electronegative value. ठीक आहे. हे दोन पॉईंट पाहिल्यानंतर आपण बिहेवियर पाहायचं की बुवा यांच्यामध्ये कसं पिरियड्समध्ये त्यांचं बिहेवियर कसं आहे आणि ग्रुप्समध्ये कसं आहे. विथ while regarding with the periods, what we see, as we move from left to the right in the periodic table, electronegativity value is increases. Why it is increases? Because the atomic radius is decreases, and as the atomic radius decreases, force of attraction between the nucleus and the outermost electron is increases, and as the force of attraction increases, electronegativity value is increases. That means tendency to attract that shared pair of electron toward itself is increases. Force of attraction increases, so the tendency is also increases. That means electronegativity value is increases. Okay, this is regarding to the periods. What is the regarding to the groups? In case of the groups, as we move from up to the down in the periodic table, electronegativity is decreases. Why it is decreases? The first point is the atomic radius. In case of the groups, atomic radius is increases. That means the distance between the nucleus and outermost electron is increases, and as the increases, the electrostatic force of attraction between the nucleus and that outermost electron is increases, and as they increases, electronegativity value is decreases. कारण पहा तुम्ही लक्षात घ्या की बा एखादा न्यूक्लियस त्याच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवरच जर त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल तर तो शेअर केलेली इलेक्ट्रॉन पेअर कशी काय स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्या. तोच ॲटम शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करेल ज्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त राहील. ज्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी राहील तो ती शेअर पेअर इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार नाही. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट आहे स्क्रीनिंग इफेक्ट. किंवा व्हॉट इज स्क्रीनिंग इफेक्ट? किंवा ज्याच्यामध्ये इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन राहते दोन शेलमध्ये, त्याच्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाला म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू कमी झाली. म्हणजे ग्रुपमध्ये जे आपलं स्टेटमेंट आहे की ॲज वी मूव फ्रॉम अप टू द डाऊन इन द पिरियॉडिक टेबल, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू इज डिक्रीजेस. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे की हाऊ टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू. आता ह्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायच्या, त्याच्यासाठी पॉलिंग सायंटिस्ट जे होते त्यांनी त्यांची एक स्केल ठेवली, पॉलिंग स्केल टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे, त्यांनी एक मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं आणि त्यांनी सांगितलं बुवा तुम्ही ह्या व्हॅल्यू पुटअप करा या इक्वेशनमध्ये, तिच्यावरून तुम्हाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. काही दिवसांनी काय झालं की त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक होते, ते ड्रॉबॅक ओव्हरकम केले मुलिकन्सनी, नवीन सायंटिस्ट, आणि त्यांनी एक त्यांची स्केल केली, मुलिकन स्केल टू कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. आणि त्यांनी सांगितलं की विथ द हेल्प ऑफ आयनायझेशन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वी कॅन कॅल्क्युलेट द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एव्हरी एलिमेंट. ओके, आता ह्या दोन वेगवेगळ्या स्केल आहे, पॉलिंग स्केल आणि मुलिकन स्केल. ठीक आहे, याला आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल, तो मी उद्याला पोस्ट करेल, ज्याच्यामध्ये आपण पाहू की पॉलिंग स्केल काय आहे, त्याचे एक्सप्रेशन मॅथमॅटिकल इक्वेशन्स कसे आहेत, आणि मुलिकन स्केल काय आहे त्याचे मॅथमॅटिकल इक्वेशन्स कसे आहेत. ठीक आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हा कन्सेप्ट लक्षात आला. 2-3 वेळ हा व्हिडिओ पहा, काही अडचण असली तर आपण ते सॉल्व करू. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.